तर नक्षलमुक्त भारतासाठी आहुती देणाऱ्याचं बलिदान व्यर्थ जाणार नाही। नक्षलवाद्यांवरील कारवाईत वीरमरण आलेल्या जवानाला श्रद्धांजली आहे ती वाहण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। नागुलवार कुटुंबाला सरकारकडून विविध लाभांसह 2 कोटींचं अर्थसहाय्य यावेळेला घोषित करण्यात आलंय। नक्षलमुक्त भारतासाठी आहुती देणाऱ्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं ते आपण पाहतो आहोत। भामरागड तालुक्यात माओवाद्यांचा तळ C60च्या 72 जवानांनी उद्ध्वस्त केला। कारवाईत पोलीस अंमलदार जखमी झाले होते, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे। त्यांनी दिलेली आहुती कधीच विसरणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पोलीस अधीक्षकांशी स्वतः बोललो आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महेश कौडू नागुलवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह 2 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।